सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर अखंड सुख समृद्धी आपल्या जीवनात यावी, घरात यावी. आपल्या कुलदेवी आईचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा म्हणून 9 रात्रीत 9 दिवस अखंड दिवा जरूर लावावा. तुम्ही महिलांनो घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी पण सर्व महिलांनी आपल्या कुलदेवीच्या नावाने एक अखंड दीप आपल्या 9 रात्रीत या सेवेत एक अखंड दीप जरूर प्रज्वलित करा. तुम्ही आधी कधीच सेवा केली नाही, तुम्हाला सुरू करायची आहे. अतिशय सोन्यासारखी सेवा आहे. देवी आईचा 9 रात्रीत 9 दिवस अखंड दिवा जी महिला जपते, तेवत ठेवते, तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. तिच्या घरात कशालाच सुख समृद्धीला आणि देवी आईच्या कृपा आशीर्वादाला कधीच खंड पडत नाही. म्हणून महिलांनो अखंड दिवा जरूर प्रज्वलित करा. तर 22 सप्टेंबर 2025 सोमवार दिवशी घटस्थापनेचा म्हणजे शारदीय नवरात्रीचा प्रारंभाचा दिवस आलेला आहे. खूप सुवर्ण दिवस आहे. महिलांनो आपल्या घरात एक अखंड दिवा जरूर लावायचा आहे. तुम्ही घटस्थापना करत असाल दरवर्षीप्रमाणे तर तुम्ही जिथं अखंड दिवा लावतात त्याच ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आपल्या परंपरेनुसार अखंड दिवा लावायचा आहे. आता ज्या महिला घटस्थापना करत नाही त्यांनी सुद्धा एक अखंड दिवा जरूर लावायचा आहे. तर अखंड दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. पितळाचा घेऊ शकता, चांदीचा घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता, अगदी दगडाचा पारंपरिकरित्या आपले जुने पारंपरिक दिवे असतात दगडाचे ते सुद्धा घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. आधी जो दिवा लावला आहे यावर्षी तुम्हाला नवीन दिवा लावायचा असेल, महिलांनो खरेदी केला असेल, अतिशय छान गोष्ट आहे. तुम्ही देवी आईसाठी नवीन दिवा आणलेला असेल, मग पितळ असो, चांदी असो, माती असो किंवा दगड, आपण दिवा लावत आहोत देवी आईच्या नावाने. एक अखंड ज्योत आपण लावत आहोत आपल्या घरात. देवी आईला खूप सोन्यासारखी ही सेवा आहे. तर 22 सप्टेंबर 2025 सकाळी 12 वाजेपर्यंत तरी आपल्या घरात 12 ते 12:30, 12:39 11:41 ते 12:39 हा खूप शुभ मुहूर्त आहे, अभिजित मुहूर्त आहे. कारण एकदम सकाळी पहाटे तर आपल्याकडून एवढी सेवा होणार नाही, कारण देवपूजा वगैरे बरेच म्हणजे आपल्याला देवांची भरपूर सेवा करायची असते. त्या अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेला शुभ मुहूर्त हा सकाळी 6:09 अतिशय शुभ मुहूर्त आहे. पण महिलांनो तुम्ही राहूचा काळ मानतात तर सकाळी 22 तारखेला सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 7 ते 9 हा 2 तासाचा राहू काळ असणार आहे. अशुभ वेळेत घटस्थापना करू नका, मंगल कलश देवाऱ्यात भरू नका आणि अखंड दिव्याची ज्योत सुद्धा प्रज्वलित करू नका. मग तुम्ही 9 वाजेनंतर अगदी दुपारी 12:38 हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. 12:38 आपल्याला आपल्या देवघरात अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला घटस्थापना करायची असेल या शुभ वेळेत तर तुम्ही करू शकता. मंगल कलशाची स्थापना तुम्ही या शुभ काळात करू शकता. पण काही महिला घटस्थापनेच्या वस्तू घटस्थापनेच्या दिवशीच आणत असतात. काही महिला पितृपक्षात खरेदी करतात. काही महिलांची पारंपरिकरित्या म्हणजे त्यांचा नियम असतो की त्या घटस्थापनेच्या वस्तू घटस्थापनेच्या दिवशीच खरेदी करतात. मग तुम्हाला महिलांनो थोडासा वेळ झाला घटस्थापनेला तर मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अगदी सूर्यास्त करू नका. दिवा अगरबत्तीची वेळ येऊ देऊ नका. 6 वाजेच्या आतच आपल्या घरात तुम्हाला घटस्थापना करायची आहे. जास्त वेळ झाला तर म्हणते अगदी 4 वाजेपर्यंत केली तुम्ही तर अतिशय म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. पण जरासा वेळ झाला, लहान लेकरं वगैरे सगळं काही सांभाळून काही महिलांना नाही जमत, मग थोडासा वेळ झाला तुम्हाला महिलांनो घटस्थापना करायला तर मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घटस्थापना करू शकता. खूप जास्त वेळ करू नका, अंधार पडू देऊ नका. त्या आतच आपल्याला घरात घटस्थापना करायची आहे. पण अखंड दिवा लावताना महिलांनो
अखंड दिवा तुम्हाला 12:30 वाजेपर्यंत 12:38 प्रज्वलित करून द्यायचा आहे तुम्हाला। नवरात्रीचा अखंड दिवा लावताना काही नियमांचं पालन जरूर करा महिलांनो। आपण जेव्हा दिवा लावतो आणि दिव्यासाठी जे तेल घेतो ते आपल्याला वेगळं ठेवायचं आहे। खरकटे वगैरे हात लागणार नाही, कुणाचे हात लागणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे। आणि तेल घेताना महिलांनो तिळाचं घ्या, मोहरीचं घ्या किंवा तुम्ही पारंपरिकरित्या जे तेल घेतात दिव्यासाठी तेच तेल घ्यायचं आहे। आता तेल घेताना सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं आहे। खूप शुभ ठरतं महिलांनो। तुम्हाला वाटत असेल ताई काही पण सांगताय, पण सव्वाच्या प्रमाणात तुम्हाला तेल घ्यायचं आहे। 1.25 लिटर, 1 लिटरची तुम्ही पिशवी वगैरे आणलेली असेल किंवा मोजून आणलेलं असेल तुम्ही, तर 1.25 लिटर म्हणजे 1 लिटर आणि थोडंसं पाव त्यात वाढवून घ्यायचं आहे। मग अशा पद्धतीने 1.25 प्रमाणात आपल्याला तेल देवी आईच्या दिव्यासाठी, अखंड दिव्यासाठी बाजूला एखाद्या बरणीत, बाटलीत, डब्यात वगैरे नीट ठेवायचं आहे। आणि ते तेल फक्त तुम्हाला अखंड दिव्यालाच वापरायचं आहे। 9-10 दिवस आपण दिवा चालूच ठेवत असतो, खंड पडू देत नाही, दिव्याची ज्योत विझू देत नाही। मग एवढं तेल आपल्याला लागून जातं। उरलेलं तेल नंतर तुम्ही देव्हाऱ्यातील दिव्याला वापरू शकता, पण हे तेल आपल्याला अखंड दिव्यासाठी वेगळं ठेवायचं आहे। अखंड दिवा लावताना आपण ज्या जागेवर दिवा तुम्ही लावणार आहात ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे। तुम्ही जर घटस्थापना करत असाल आणि त्या शेजारीच दिवा लावत असाल तर तुम्ही ठीक आहे, जागा वगैरे स्वच्छ केलेलीच असेल। काही महिला देव्हाऱ्यातच दिवा लावतात, काही महिला वेगळ्या ठिकाणी दिवा लावत असतात। पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य अशा दिशा बघून आपल्याला दिवा लावायचा आहे। तर जागा स्वच्छ करायची आहे। तसं पण नवरात्रीचं आपण घर वगैरे आवरलेलंच आहे। जागा गोमूत्राने एकदा स्वच्छ पुसून घ्या महिलांनो। पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, त्याभोवती रांगोळी काढायची आहे। खाली एक स्वस्तिक काढा, देवी आईची पावलं काढा, रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग त्यावर चौरंग पाट ठेवायचा आहे। त्यावर एक लाल कपडा स्वच्छ अंथरून घ्यायचा आहे। त्यावर तांदळाची रास करा किंवा अष्टदल कमल तांदळाची तुम्ही त्यावर बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे। तांदळाची रास किंवा अष्टदल कमल बनवलेलं असेल त्यावर सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे। स्वतःच्या कपाळी लावा आणि मग त्यावर अखंड दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। अखंड दिव्याची वात तुम्ही कापसाची सुद्धा घेऊ शकता किंवा लाल पिवळा कलावा येतो बाजारात, तो कलावा जरी घेतला तुम्ही दुहेरी स्वरूपात तरीही चालेल। लांब वात आपल्याला हवी आहे। अखंड दिव्यात लांबच वात घ्यायची आहे। तुम्ही जर तुपाचा लावत असाल तरी पण तुम्हाला अखंड दिव्यासाठी लांबच वात घ्यायची आहे। लांब वात घेताना चांगली आपण स्वतःच्या हाताने बनवली तर खूप म्हणजे आपल्याला तो आनंद वेगळाच असतो। 1 पंजा आणि 4 बोटं जास्त असं 1.25 हात लांब वात आपल्याला तयार करायची आहे। कळालं असेल महिलांनो, आपला 1 पंजा आणि 4 बोटं जास्त अशी 1.25 हात लांब वात तयार करून घ्यायची आहे। खूप शुभ ठरते। वात बनवताना चमचाभर दूध आणि चमचाभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आणि दूध वापरून आपल्याला कापसाची दुहेरी वात नीट बनवून घ्यायची आहे। तुमच्या घरात जर आजी असतील, आई असतील, पारंपरिकरित्या तुम्हाला वात नीट बनवून देतील आणि तुम्ही बनवली काही हरकत नाही। दूध पाणी वापरलं तर त्या दूध पाणी वापरलेल्या वातीला जास्त तेल सुद्धा लागत नाही। नुसतीच तुम्ही वात वळली तर मग तेल पण जास्त खेचतं आणि वात पण लवकर जळून जाते आणि त्याला काजळी पण येते। म्हणून वात बनवताना महिलांनो दूध पाण्याचा वापर जरूर करा। काही ठिकाणी फक्त दूध वापरले जातं। तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने वात बनवून घ्यायची आहे। वात चांगली वळून घ्यायची। तुम्ही बाहेरून पण वात आणू शकता, पण स्वतः आपण जेव्हा नवरात्री स्वतःच्या हाताने देवी आईचा अखंड दिव्याची वात बनवताना तो आनंद आपल्याला वेगळाच असतो। तुम्हाला नाही जमली महिलांनो, तुम्ही बाहेरून पण विकत आणू शकता। असं नाही की घरात केलेली वातच शुभ ठरते, बाहेरून आणलेली वात अशुभ ठरते असं नाही। पण तुम्हाला येत असेल तर तुम्ही करू शकता। नाही एवढा वेळ, तुम्ही ऑफिसला वगैरे लेकरं बाळं सांभाळून खरंच काही वेळा नाही वेळ मिळत ना, मग तुम्ही बाहेरून पण
वात आणू शकता। दिव्यात वात टाकायची आहे, छान तेल टाकायचं आहे। दिवा आपण अष्टदल कमल किंवा तुम्ही तांदळाची रास केलेली त्यावर ठेवायचा आहे। तुम्ही ताम्हणात वगैरे सुद्धा अष्टदल कमल काढू शकता, तांदळाची रास काढू शकता किंवा तुम्ही पाटावर लाल कपड्यावर सुद्धा तुम्ही तांदळाच्या राशीवर दिवा ठेवू शकता। तुमची जशी परंपरा आहे, तुम्ही ताम्हणात दिवा ठेवतात किंवा लाल कपड्यावर आपण आसन देऊन दिवा ठेवू शकता। जशी तुमची पद्धत आहे तशाच पद्धतीने करायचं आहे। दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे। आता ज्यांच्याकडं घटस्थापना झालेली आहे, प्रथम गणपती बाप्पांची त्यांनी स्थापना केली असेल, सुपारी पानावर मांडून प्रथम गणपती बाप्पांची स्थापना, देवी आईचा टाक पानावर विड्याच्या पानांवर मांडला असेल, घटस्थापना झाली असेल। त्याचबरोबर तुम्ही जर फक्त अखंड दिवा लावत असाल महिलांनो, तरी पण पाटावर प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करा। सुपारी मांडायची आहे, विड्याच्या पानावर 1 रुपयाचं नाणं ठेवा, 1 सुपारी ठेवा, हळद कुंकू फुलं अक्षता दुर्वा वाहून प्रथम ओम गणपते नमः बाप्पाला नमस्कार करायचा आहे। आणि तुम्हाला मग आपल्या देवी आईचा टाक असेल, फोटो असेल, त्या पाटावर किंवा चौरंगावर जिथं तुम्ही अखंड दिवा लावत आहात तिथं तुम्हाला फोटो किंवा आपला देवी आईचा टाक पानावर ठेवायचा आहे। फोटो जरी ठेवत असाल, फोटो खाली सुद्धा जरी तुम्ही 2 विड्याची पानं ठेवली अतिशय शुभ ठरतात। आपल्या कुलदेवी आईला, कुलदेवी कुठलीही असू द्या, विड्याची पानं खूप प्रसन्न करतात देवी आईला। मग टाक तुम्ही पहिल्या दिवशी टाक स्थापन करत असाल, फोटो स्थापन करत असाल, अखंड दिव्यासमोर किंवा घटस्थापनेसमोर विड्याची पानं जरूर त्या खाली ठेवायच्या आहे। आधी गणपती बाप्पांची स्थापना देवी आईची पानावर स्थापना करा आणि मग अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही देवघरात स्थापन करत असाल आणि देवांची स्थापना तुम्ही जागच्या जागी केलेली असेल आणि तुम्ही दिवा लावत आहात देवांसमोर, तसंही चालेल। वेगळी पूजा मांडलेली असेल तर गणपती बाप्पांची स्थापना आणि देवी आईची स्थापना अखंड दिव्यासमोर जरूर करून घ्या महिलांनो। शुभ वेळेतच 12 ते 12:30 या शुभ वेळेत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता काही कारणास्तव तुम्हाला जर दिवा प्रज्वलित या वेळेत करता आला नाही तर संध्याकाळी 6 वाजेच्या आतच आपल्या घरात अखंड दिवा प्रज्वलित करा, घटस्थापना करा, मंगल कलशाची स्थापना। काही कारण असेल मोठं, तुमच्याकडून वस्तू राहून गेलेल्या असतील आणायच्या, खूप वेळ झाला, लहान लेकरं आहे, तुम्ही कुठंतरी गेलेले आहात, तर म्हणते मी, नाही तर सर्वांनी देवी आईची सेवा, मग घटस्थापना असू दे, मंगल कलश, अखंड दिवा दुपारी 12:30च्या आतच आपल्याला सेवा करायची आहे। खूप वेळ झाला तर संध्याकाळी 6 वाजेच्या आत सेवा करायची आहे। दिव्याची छान पूजा करून घ्यायची आहे। दिवा प्रज्वलित करताना दिव्यात काही वस्तू टाकायच्या आहे। पहिली वस्तू म्हणजे भीमसेन कापराचा तुकडा टाकायचा आहे महिलांनो। त्याचबरोबर 4-5 तांदळाचे अख्खे दाणे टाकायचे आहे। अख्खे तांदूळ जेव्हा आपण दिव्यात टाकतो ना, आपल्या घरात पण भरभराट राहते आणि त्याने ऑक्सिजन सुद्धा खेळता राहतो। तांदळाचे 4 का होईना दाणे आपल्या अखंड दिव्यात जरूर टाका। 1 कापराची वडी टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकता आली, 2 लवंग टाकता आला। या वासाने सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न राहते। यामुळे आपल्या दिव्याला काजळी सुद्धा कमी येते। मी म्हणत नाही की अजिबातच काजळी येणार नाही, कुठलाही दिवा अखंड जेव्हा लावतो, वस्तू जरी टाकल्या तरी थोडी का होईना काजळी येते महिलांनो, पण या वस्तू टाकल्याने ऑक्सिजन दिव्यामध्ये खेळतं राहतं आणि काजळी खरोखर कमी येते। जास्त आपल्याला काजळी काढावी लागत नाही आणि जास्त वेळा जेव्हा आपण काजळी काढत नाही, दिवा विझण्याची शक्यता सुद्धा कमी असते आणि 100% दिवा आपला चांगला अखंडच तेवत राहतो। 9-10 दिवस तुमचा दिवा अजिबात विझणार नाही। दिवसातून 1 वेळ ठरवून घ्या, रात्री झोपताना जरी 1 वेळा तुम्ही काजळी काढली, दिवसभर अगदी 24 तास जास्त तुमच्या दिव्याला काजळी सुद्धा येणार नाही। ही एक वस्तू म्हणजे तांदळाचे 4 दाणे, 1 कापराची वडी, चिमूटभर हळद आणि 2 लवंगा आपल्या अखंड दिव्यात जरूर टाकून द्यायचे आहे महिलांनो। आता ज्या महिला अखंड दिवा लावत नाही त्यांनी देव्हाऱ्यातील दिव्यात सुद्धा, आता ज्या महिला अखंड दिवा लावत नाही आपल्या घरात, देवघरात, तर त्या महिलांनी आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवघरात तर देव्हाऱ्यात 1 दिवा तर आपण देवी आईसमोर लावतच असाल,
तर त्या दिव्यात सुद्धा महिलांनो 4 दाणे तांदळाचे टाका, 1 कापराची वडी टाका, 2 फुलाच्या लवंग टाका, चिमूटभर हळद टाका. अखंड दिवा लावल्याचं पुण्य फळ तुम्हाला देवी आई देणार आहे. म्हणून देव्हाऱ्यातील दिव्यात सुद्धा महिलांनो ही वस्तू आवर्जून टाका. अखंड दिवा लावल्याचं तुम्हाला भरभरून फळ मिळणार आहे. अवश्य नक्की टाका महिलांनो. नवरात्रीचा अखंड दिवा प्रज्वलित करताना महिलांनो हळदी कुंकू वाहून तर आपण पूजा करणारच आहोत, पण तुम्ही देवी आईचा मंत्र जपत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुभम करोती बोलू शकता. तुम्ही देवी आईचा जो रोज मंत्र जपत आहात तो मंत्र जपला तरीही चालेल, किंवा 9 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तुम्हाला जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना, 1 माळ जरी केली तुम्ही रोजच, आपल्याला 1 माळ, जास्त झाल्या 11 माळी तुमच्याकडून तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर 9 मंत्राची 9 दिवस आपल्याला रोज 1 माळ घ्यायची आहे. अखंड दिवा प्रज्वलित करण्याआधी सुद्धा तुम्ही 1 माळ घेतली तरीही चालेल. आणि अखंड दिवा जेव्हा तुम्ही लावत आहात, तुम्ही पहिलंच वर्ष आहे तुमचं, तर संकल्प करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही दरवर्षी संकल्प करून दिव्याची सेवा करत असाल तर मग दिवा प्रज्वलित करताना दिव्याची सगळी तयारी करून घ्यायची आहे. तामण घ्यायचं आहे, उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे, गंध अक्षता टाका, फूल टाका, देवी आईला बोलून घ्यायचं आहे. तुमच्या कुलस्वामिनीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तुमचं नाव देवी आईला बोला, गोत्र बोला. हे आई, आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझी 9 दिवस आम्ही अखंड दिव्याची सेवा करत आहोत, कबूल करून घे. चूक भूल झाली आमच्याकडून, दिवा वगैरे भिजला तर रागवू नको, तुझ्या लेकरांना समजून घे. आम्ही मनापासून तुझी ही सेवा करण्याची पूर्ण मनापासून म्हणजे प्रयत्न करू, असं बोलून तुम्हाला ते तांदूळ, अक्षता, हातातलं पाणी तामणात सोडायचं आहे. ते तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने संकल्पयुक्त सेवा करायची आहे आपल्याला. रोज 9 दिवस देवी आईची आपण पूजा करतो हळदी कुंकू वाहून, तशाच पद्धतीने दिव्याची सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. पूजा करताना दिवा हलणार नाही, हात लागणार नाही याची काळजी घ्या. नीट काळजी घेऊन आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. नवरात्री देवी आईची दोन्ही वेळी आपल्याला आरती करायची आहे. दोन्ही वेळा नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. सहकुटुंब सहपरिवार तरी आपल्याला एकत्र येऊन देवी आईची आरती करायची आहे. कापूर आरतीच करायची आहे. दिव्याला देवांना जास्वंदाचे, गुलाबाचे, शेवंतीचे, झेंडूची फुलं रोज व्हायची आहे. देवी आईला आपण माळा अर्पण करत असतो, तसं दिव्याला सुद्धा रोज वेगवेगळी फुलं आवर्जून महिलांनो अर्पण करायचं आहे. आदल्या दिवसाचं फूल वगैरे असेल तर तुम्ही ते निर्माल्यात टाका. परत दुसऱ्या दिवशी वेगळं फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही देवी आईला रोज नैवेद्य दाखवायचा आहे. साखर, तूप, मध, गूळ, दूध, साखर, फळं, नारळ असे वेगवेगळे नैवेद्य तुम्ही देवाऱ्यात सुद्धा दाखवायचे आहे. जरी तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी पण आपण देवी आईला रोज न चुकता अखंड दिव्यासमोर देवी आईला रोज हे वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे आहे. महिलांनो, समजा चूक भूल तुमच्याकडून अखंड दिवा विझला तर काही घाबरून जाऊ नका. देवी आई समोर नाक घासणी करून घ्यायची आहे. देवी आईला बोलून घ्या. तसं तर आई आहे, आपले लेकरं काय करता काय नाही देवी आई सर्व बघत असते. चूक भूल देवी आई, माझ्याकडून दिवा विझलेला आहे, माफी कर असं बोलून पुन्हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पण जेव्हा आपण दिव्याची अखंड दिव्याची काजळी जेव्हा काढत असाल तेव्हा अखंड दिव्याच्या साहाय्याने तुम्हाला एक छोटासा दिवा तिथं महिलांनो रोज ठेवूनच घ्यायचा आहे. आणि 9 दिवस आधी तो अखंड दिव्याच्या साहाय्याने एक छोटासा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग अखंड दिव्याची तुम्हाला काजळी काढायची आहे. काजळी काढताना समजा तुमचा दिवा विझला, चूक भूल विझला तर काही घाबरून जाऊ नका. जो अखंड दिव्याच्या साहाय्याने तुम्ही छोटा दिवा लावून घेतलेला आहे त्या दिव्याच्या साहाय्याने पुन्हा तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे. कुठलेही दोष तुम्हाला अखंड दिवा विझल्यावर लागणार नाही. अशाच पद्धतीने 9 दिवस तुम्हाला काजळी काढायची आहे. अखंड दिव्याच्या साहाय्याने आधी एक दिवा छोटासा दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यात थोडंसंच तेल ठेवा, म्हणजे 1-2 मिनिटासाठी रोज लावून घ्या. काजळी काढून घ्या. विझलाच तर त्या दिव्याच्या साहाय्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अखंड दिवा. नवरात्रीच्या 9 दिवस आपल्या कुलस्वामिनीला माता लक्ष्मीला आपल्याला कुंकुमार्चनची सेवा सुद्धा करायची आहे.
तर आता देवी आईला आपण घटी बसवलेला आहे, तर देवी आईची मूर्ती किंवा फोटो किंवा टाक आपल्याला रोज घटाजवळून उचलता येणार नाही। मग अशा वेळी देवी आईला कुंकुमार्चन कसं करावं, तर महिलांनो, जिथं मूर्ती ठेवलेली आहे, टाक ठेवलेला आहे, त्यावरच तुम्ही रोज कुंकुमार्चन करू शकता। तुम्हाला तसं करायचं नसेल तर देवी आईला घटस्थापनेच्या दिवशी पहिल्याच दिवशी एक सुपारी, नवी कोरी सुपारी एका दोन विड्याच्या पानांवर मांडायची आहे आणि त्या सुपारीला पहिल्या दिवशी हळदी कुंकू वाहून पूजा करा। त्या दिवशी पहिल्या दिवशी सुद्धा सुपारीला कुंकुमार्चन करायचं आहे आणि रोज जरी तुम्ही ती सुपारी ताम्हणात उचलून घेतली आणि पुन्हा ते विड्यांच्या पानांवर ठेवली तरीही चालेल। रोज तुम्ही सुपारी, देवी आई स्वरूप आपल्याला एक नवी कोरी सुपारी मांडायची आहे घटाजवळ किंवा देवघरात, तर ती रोज सुपारी तुम्ही ताम्हणात घ्यायची आहे आणि ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा रोज देवी आईला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे। त्याचबरोबर 5वी माळ म्हणजे पंचमी तिथीला शुक्रवार आलेला आहे, या दिवशी अष्टरूपी महालक्ष्मीची नावं घेत घेत तुम्हाला महिलांनो त्या सुपारीला किंवा तुमच्याकडं महालक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र, त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। देवी आईची प्रार्थनासुद्धा या दिवशी बोलायची आहे। हे वैभव लक्ष्मी माता कुंकुमार्चन करा, हे गजलक्ष्मी माता कुंकुमार्चन करा, हे अधिलक्ष्मी माता, हे विजयालक्ष्मी माता, हे ऐश्वर्यलक्ष्मी माता, हे वीरलक्ष्मी माता, हे धान्यलक्ष्मी माता, हे संतान लक्ष्मी माता, अशी देवी आईची 8 अष्टरूपी महालक्ष्मीची नावं घेत घेत सुद्धा तुम्हाला पंचमी तिथीला शुक्रवार आहे, देवी आईची अष्टरूपी महालक्ष्मीची नावं घेत देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे। ते कुंकू नंतर दसऱ्याच्या दिवशी एका डब्बीत नीट सांभाळून ठेवा। महिलांनो, रोज आंघोळ झाली की स्वतः लावा। पतिदेवांना, मुलांना कुठल्याही कामात तुम्हाला अपयश मिळणार नाही, प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल। तर अशा पद्धतीने 9 रात्रीत 9 दिवस देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे। मी सांगितलं तुम्हाला, एक सुपारी, नवी कोरी सुपारी आधी वापरलेली असेल घेऊ नका। आपण ती गणपती बाप्पा स्वरूप मांडलेली आहे किंवा इतर स्वरूप मांडलेली आहे, आपल्याला माहीत नसेल तर एक नवी कोरी सुपारी घेऊन या। घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानावर देवी आई समोर स्थापन करा। देवी आईला बोलून घ्या की तुझं स्वरूप मी ही सुपारी स्वरूप मांडत आहे, रोज तुला या स्वरूपात मी कुंकुमार्चनची सेवा करणार आहे। रोज ती सुपारी उचला, ताम्हणात ठेवा, कुंकुमार्चन करायचं आहे। नाही तर तुम्हाला मंत्र नसेल येत तर 9 मंत्र जपला। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप तुम्ही 21 वेळा करा, 108 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे। पुन्हा ती सुपारी विड्याच्या पानांवर घटाजवळ ठेवायची आहे। ते कुंकू एका डबीत नीट सांभाळून ठेवायचं आहे। अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही 9 रात्री देवी आईला न हलवता, घटी बसवलेल्या देवी आईचा टाक किंवा मूर्ती न हलवता सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने ही प्रभावी सेवा करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब